जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर. मी आता जातो आहे चिंदरला भगवती देवी मंदिरात, म्हणजे चिंदरचे आमचे जे मूळ देव आहे त्यांच्या म्हणजे तिथे जातो आहे. आणि आता पाऊस खूप आहे त्याच्यामुळे मी व्लॉग कंटिन्यू नाही करू शकत. मी जेव्हा तिथे पोचेन तेव्हा मी व्लॉग कंटिन्यू करतो. व्लॉग शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला भेटतो तिथे पोचून. आता मी जातो, गारण वगैरे घालतो, नंतर भेटू गाडीवर. आता आमचं झालं पावना देवीचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो भगवती देवीजवळ. चिंदरची भगवती देवी ही आमची मूळ देवी, ही आमची गावदेवी. इकडचा रस्ता बाबा जाम खराब. आणि कणकवलीतून इथे पर्यंत यायला जो पाऊस भेटला, धुवून काढला मला. पाऊस एवढा मोठा होता की कॅमेरा काढायची हिंमतच होत नव्हती. त्यात परत वॉटरप्रूफ नाही आहे, आणि जो केस वॉटरप्रूफ आहे तो लावला तर आवाज येणार नाही. त्यामुळे असू देत म्हटलं, जेव्हा पाऊस कमी होईल तेव्हा बनवूया ब्लॉग. इकडचे रस्ते एकदम खतरनाक, कणकवलीत जाईपर्यंत. मागे आलेलो मी इथे, हा रस्ता खराब होता. खराब म्हणजे रस्त्याचं काम चालू होतं, झालं वाटतं, नाहीतर पुढे असेल. आणि माझी माईकची सेटिंग आहे ना ती थोडी हल्ली आहे, त्यामुळे आता आवाज कसा येईल त्याची मी गॅरंटी नाही होऊ शकत. ठीक येईल की नाही तो. पावसात भिजला पण. हेल्मेटमध्ये माउंट करून ठेवलेलं आणि ग्लास ओपन होती, गेलं पाणी. ही गाडी चालवायला मजाच वेगळी आहे. पॉवर आहे, पिकअप आहे, मायलेज नाही तेवढंच एक असू दे. पॉवर आणि पिकअप मस्त आहे. पण इंजिन ब्रेकिंगमुळे मी इंजिन जोपर्यंत सर्व्हिस होत नाही तोपर्यंत मी 60च्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणून मी गाडी हळूहळू चालवतो. 200 किलोमीटर चालली 2 दिवसात, काल आणि आज. अजून 500 किलोमीटर चालवायचं आहे, मग पहिली सर्व्हिसिंग होऊन जाईल. आता 5-10 मिनिटात पोहोचू आम्ही मंदिरात.
हे चिंदरचं ग्रामपंचायत आणि इथे मंदिर. कधी आलात येऊन जा, छान आहे मंदिर. मंदिरात पोचलो, तुम्हाला आता भेटतो थोड्या वेळाने. आता आमचं झालं भगवती आईचं दर्शन घेऊन झालं आमचं. आज 3 मंदिर आम्ही गेली. गणपती बाप्पाचं एक आमचं मंदिर, भावना देवीचं मंदिर, भगवती देवीचं मंदिर, अजून 2 आहेत तिकडे. आता आम्ही राहतो परंदळेला, तिकडे अजून 2 आहेत, गणपती बाप्पा आणि टेवना देवी. अजून ते 2 करून मग आम्ही घरी जाणार. घरी थोडा वेळ रिलॅक्स करून मग मी निघणार गोव्याला जायला. असे जाऊया. असे जाऊया. शॉर्टकट सांगून आम्हाला लॉंगकटवरून घेऊन आले आहेत. आता 5 मिनिटाचा रस्ता होता, 10 मिनिटं झाली. आम्ही गावाच्या आतमधून जातोय, गाव करून. चिंदर गेला तर हे त्र्यंबक गाव आलं, तर डायरेक्ट आम्ही त्र्यंबक गावात बाहेर पडणार. त्याला पण वेळ आहे. आता आम्ही त्र्यंबक गावात घुसलोय. पण गाव छान आहे आतमध्ये.
निघतो बाहेर. त्र्यंबकात बाहेर पडलो आपण. त्र्यंबकात बाहेर पडलो. चला आता आम्ही जातो घरी आमच्या. तुम्हाला भेटू पुन्हा एकदा दुसऱ्या ब्लॉगवर. आता सरळ आम्ही जाणार घरी. वाजले 11:30. 9 वाजता बाहेर पडलेलो आम्ही. चला आम्ही निघालो आता घरी. आता रस्त्यात असं दाखवण्यासारखं काय नाही. जर काय स्पॉट आलेच तर दाखवीन. ते पण येणीला झाली. चला काळजी घ्या. येतो भेटू पुन्हा एकदा दुसऱ्या ब्लॉगवर.